तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। रुबल आणि तरुणाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयात विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले। या उपक्रमात 40 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि अत्यंत सुबक सुंदर अशा पर्यावरणपूरक गणपती मूर्ती घडवल्या। या मूर्तीचे शाळेत प्रदर्शन लावण्यात आले, ज्याला शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला। या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी हानिकारक रसायने आणि मातीच्या प्रदूषणाला ठामपणे नकार देत पर्यावरणपूरक मार्गाचा स्वीकार केला आहे। लवकरच या पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीची स्थापना सुनगाव येथील 40 घरांमध्ये होणार असून या उपक्रमातून जबाबदार, पर्यावरणपूरक आणि सजग गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश संपूर्ण समाजात पोहोचविण्याचा मनोदय आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। या प्रसंगी रुबल फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करून शाश्वत विकासाची वाटचाल करण्याखेरीज पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले। या प्रसंगी सालेबंद परिवाराचे मनतीज सिंग, तरुणाई फाउंडेशनच्या सुचिता उमाडे, प्रभारी मुख्याध्यापक सोळंके यांच्यासह शाळेतील अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, सुनगाव। गणपतीने कदाचित अनेकदा तीन-चारदा मोडला असेल आणि पुन्हा बनवला असेल, पण तरी तो इतका चांगला बनला की पण मला असं वाटतं की अजून त्याला चांगलं बनवू शकतो। माझ्यापेक्षा सुंदर गणपती इथे बनवून आणले, अनेक मुलांनी आणले, बनवताना खूप छान डेकोरेशनही केली। माझा गणपती थोडासा